काय मग जयवीर हनुमान कसं वाटतंय? लावायचे ना 8 थर म्हणजे तुमचे 8 लागणार म्हणजे. सो हाय गाईज, तुमचं स्वागत आहे रोशन मोकल ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा. आणि याआधी जसं तुम्ही बघितलं होतात की शिवशक्ती गोविंदा पथक या पथकाला आपण भेट दिली होती आणि या पथकाची जी थरांची रचना आपण पाहिली होती, 7 थरांची सलामी त्यांनी दिली होती. तर तसंच या आपल्या पेनकरपाडा गावातील एक दुसरं नामांकित पथक म्हणजे जयवीर हनुमान गोविंदा पथक. तर या पथकाची या पथकाचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. क्रिकेट पासून प्रत्येक क्षेत्रामध्ये या पथकाने आपली हजेरी दिलेली आहे आणि उत्कृष्ट असे खेळाडू या पथकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच आपण एका पथकाला आज भेट देणार आहोत. त्यांची तर 8 थरांची ही आजचा जो प्रयत्न आहे, प्रॅक्टिस चालू आहे, तर तिकडे आपण पोहोचूया आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला छान वाटेल. आता आपण जयवीर हनुमान मित्रमंडळ यांची प्रॅक्टिस चालू आहे आणि खोडियार मंदिर इथे आपल्या यांची प्रॅक्टिस असते. आता एक 7 थरांची थोडी व्हिडिओ एक ते बघू आपण. हे लोक प्रयत्न करतात, प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामध्ये बघू. पोझिशन सगळ्यांना माहिती पडली आहे. आता फास्ट पण होत चालला आपला, ठीक आहे. तेवढा टाइम पण कमी होत आहे. कोणला काय प्रॉब्लेम आहे आता पण सांगा, कोणला वेट येतोय तर आता चेंज करून घेऊ. काय असेल तर बोला बिंदास, उगाच पाडायचं नाही. तिरको वेट आहे तुमचा टाइम घ्या, ठीक आहे. आपला घाई तर आहे नाही काय, टाइम घ्या. 2-3 सेकंड झाला तरी चालेल, पण टाइम घ्या. अधिक तुला टाइम घ्या, प्रत्येकाला टाइम घ्या. टाइमचं आपल्याला काय नाही, पण टाइम घ्या. समजलं का? उकडे काय चढक्या उतर नाही का बाजू. बेस पण लागला ना, बेन पोरं पण आहे बेसची, लक्षात ठेवा. तरी पण पोरं वेट काढतात, लक्षात ठेवा. तर आपले आजच्या हिशोबाने 6 वाटला नव्हता होईल एका दिवसात आपण हे करून दाखवलं. एवढे दिवस आपण ते खांद्यावरचा उतरत जातो पण थर सोडायचा नाही. समजला काय ना? तर 8 आपण कधीच मोकळे केले असते की नाही? आता मला आता पण विश्वास आहे, करून दाखवू आपण. दाखवायचा की नाही? 3-4 वेळा पडलं तरी चालेल, पण दिवसात 3-4 तरी प्रयत्न करू, कुठेतरी होऊ सक्सेस. व्हायचा की नाही? कमी पडाल काय? आता पुढच्या सूचना तर देतील आपल्याला. काय आपला फक्त हात वर झाला, संपला विषय. तो फोटो एक क्लिक पाहिजे बस. सगळीकडे नाव होणार. एक क्लिक में रिटायरमेंट है. रिटायरमेंट का पार्टी भी देगा. कसं वाटतं मग? बरं वाटतंय? मजा आली एकदम भारी. आम्ही करण मेन थराला आहे. करण कसं वाटतंय? अरे यशात बघ, गारगार वाटतंय काय? बरोबर 15 दिवसांनी आला. अरे थांब, एक ब्लॉगर आहे पाटील, शुभम म्हणणार. बोल शुभम म्हणणार, काहीतरी 2 शब्द बोल. लावताना काय मजा येते की नाही? मजा येते. अजून प्रॅक्टिस चालू आहे आमची. आता 6 थर लागलेत. बघू आता पुढे 2 थर अजून वाढवायचे आम्हाला. करू आम्ही काय ना काय. ओके, जिद्द दाखवू आमची. जिद्द दाखवू भाई. टाळ्या वाजवल्या पाहिजे.
ब्लॉग करायला आलोय. करणचा बर्थडे आणि त्याचं नाव काय? कृष्णा आणि करण भाई वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक धनेश पण आहे. आणि धनेश तुला पण बिलेटेड पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. एवढा लांबून येतो आमच्या येतो हा काशीवर नाही मिरागाव मध्ये येतो मिरागाव. ठीक आहे इथे मोनू आहे केक घेऊन उभा आहे. आणि मग पियुष कसं वाटतं तुमची प्रॅक्टिस एवढी छान चालू आहे आणि 14 वर्ष झाले तुमच्या मंडळाला तर मंडळाच्या हिस्ट्री बद्दल तू काय सांगशील? हा आमचा 14वा वर्ष आहे. आम्ही फर्स्ट वर्षापासून 7 तर लावतोय. तर या वर्षी आम्ही गेल्या वर्षी पण 8 तराचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. ओके या वर्षी आम्ही अजून चांगला प्रयत्न करण्याचा ट्राय करतोय बस. आणि अजूनपर्यंत आम्ही 6 लावले आहेत आतापर्यंत प्रॅक्टिस मध्ये 8च्या वेळेसनी आणि लावू पुढे पण 8 आम्ही ट्राय करू आम्ही. तुमची मेहनत तर मी बघतोय म्हणजे तुम्ही जे बोलले पियुष तू बोललास जसं शेवटच्या टाइमला तुम्ही 8 थराचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल होता एक छोट्याशा कारणामुळे पडले. तर मला तरी वाटतं की तुम्ही या टाइमला लावणार तर काय वाटतं तुम्हाला लावणार की नाही? चांगली प्रॅक्टिस नव्हती केली 8ची म्हणून आम्ही तिथे पडलो. आता या टाइमी आम्ही 8ची प्रॅक्टिस आमची चालू आहे. 6 तर लागलेत लावू आम्ही पुढे 8 पण लावू जिद्द दाखवू आमची. गोविंदा पथक आहे. गोविंदा म्हणजे आपण हार पडत असतो उभं राहतच असतो या सगळ्या गोष्टी होत असतात. तर मला तरी वाटते तुमच्यामध्ये ती जिद्द आहे आणि तुमच्याकडे टीम आहे. तर तुमच्या हिस्ट्रीबद्दल जसं 14 वर्ष तू बोललास तुमचा हा पथक आहे सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग करतो तर काय सांगशील पथकांच्या पोरांबद्दल तुझं म्हणणं काय आहे? आता पथकाचा महत्त्वाचं म्हणजे सर्व विभागातून पोरं येतात. जसं आपल्या भरपूर वर्ष झाले धनेश मिरागाव आहे काशी मीरा आहे गावठाण आहेत. त्यांची पण प्रतिक्रिया आहे. 2 मिनिटं ते काय बोलतात. ते आम्ही एवढ्या वर्षाला येतोय एकदम मस्त. आपली सगळी फॅमिलीच आहे. ही हंडी नाही पोरं विरा नाही सगळी फॅमिली आहे. चुका दुखाला येत आहोत तिथं. क्या बात आहे क्या बात आहे. 13 वर्ष झाली असतील मला. मी खेळतो इकडे आता आणि आधी असायचो मी थरात वरती. आता बेसला असतो. आम्ही 2 वर्षापासून ट्राय करतो की 8 होतील. आम्ही त्याच्यात जोशमध्ये असतो की 8 लावायचे. गेल्या वर्षी थोडा याच्यामुळे थोडासा बोलतात ना मिस झाला आमचा तो. पण यावर्षी एवढी मेहनत केली ना मुलांनी यावर्षी 8 लागतील. खूप मेहनत केली मुलांनी सर्व. वा 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 म्हणजे तुमचे 8 लागणार म्हणजे विजयदा तुम्ही तर मला क्रिकेटमध्ये दिसता आणि तुम्ही हंडीमध्ये कशी दिसले आज? हंडी मी 14 वर्षांपासून आहे खेळायला. ओके आणि मी क्रिकेट पण खेळतो आणि हंडीला पण जातोय. म्हणजे तुम्ही स्वतः आहे का तुम्हाला कोण बोलवतं इथे? स्वतःने जातोय मी. स्वतःच येता? हा. ओके चांगली गोष्ट आहे. म्हणजे 14 वर्ष तुम्ही हंडी खेळताय. रुपेदा बद्दल काय सांगणार? रुपेदा म्हणजे कोचिंग बद्दल काय सांगणार रुपेदा? त्याची कोचिंग म्हणजे 1 नंबर आहे. अभी ऐसा है कि 14 साल से मैं गोविंदा में जैसा जयवीर चालू हुआ था डे 1 से लेकर आज तक में एक सपना है. जैसा हम लोग ने पहले ही साल 7 तर लगाया था यही सपना हम लोग के 14वां साल में करने वाले. 8 लगाना है 8 लगा के रहेंगे और 8 लगा के दिखाएंगे हम. क्या बात आहे क्या बात आहे. टाळ्या टाळ्या. म्हणजे तुम्ही 8 लावणार आणि मला वाटते तेव्हाच तुम्ही शांत बसणार बरोबर. तर मला तर वाटते तुम्ही 8 लावले पाहिजे आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरंच खूप आभारी आहे तुमचे सर्वांचे. धन्यवाद. पण पूर्ण हा व्लॉग बघितला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि खूप जयवीर हनुमान मित्रमंडळ जिद्द आहे पोरांमध्ये. त्यांनी 8च्या बेसने 6 लावले आणि मला खात्री आहे की नक्कीच हे 8 लावतील. कुठेतरी हे 8 लावतीलच ह्याची मला एक खात्री आहे. तर याआधी जसं शिवशक्ती गोविंदा पथक त्यानंतर एक नामांकित जसं हे जे पथक आहेत पेनकरपाड्यातील तर जयवीर हनुमान या व्यतिरिक्त अजून 2ही पथक आहेत. त्या पथकाला आपल्याला भेट द्यायला नाही मिळालं पण त्यांचे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच अपलोड करू कारण आपण त्यांच्यासाठी सुद्धा हंडी ठेवलेली आहे. तर आपण जे आपल्या 4 पथक आहेत गावामध्ये सर्वांसाठी हंडी ठेवलेली आहे. तर तो व्हिडिओसुद्धा आपण एक आपल्या यूट्यूबच्या चॅनलला आपण टाकणार आहोत. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि सगळ्यांसाठी ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही ट्रॉफ्या घेऊन जावा आणि आपल्या गावातील जसं पेनकरपाड्याचं नाव आहे मोठं करा. आपल्या उत्सव आहे जो हिंदू सणाचा उत्सव तर त्या उत्सवाला असंच बरकरार ठेवा हेच मी विनंती करतो. आणि बोल बजरंग बली की जय इथेच माझा हा व्लॉग संपवतो. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अनेक असे व्हिडिओज आपण या चॅनलवर आता अपलोड करणार आहोत. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही आयडिया असतील तर ते सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्याला सुद्धा व्लॉग बनवायला आणखीन मजा येईल. चला बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम.